हे केलेलं आहे, परवानगी आहे. ते सर्व प्रमुख मास्तर उपस्थित झाले, सर्व नंदीचा धारक आणि यात्रेचे केंद्रबिंदू आमचे कुंभार कन्या, त्यांचे सर्व कुंभार बंधू उपस्थित झाले, सर्व माझी भक्त मंडळ. ग्रामदैवत गेल्या हजारो वर्षापासून निर्विघ्नाने पार पडणाऱ्या ग्रामदैवत शिवयोग सिद्धरामची यात्रा उद्या दिनांक 12/1/16 पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी उद्या शुक्रवार पेठ येथील शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे. 11 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्याने दुसरा नंदीचा स्थान चढवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. या ठिकाणी 11 तारखेला. 12 तारखेला पहिला शिव म्हणजे एंडी मज्जन, दुसरा शिव अक्षताचा कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी होमविधीचा धार्मिक मकर संक्रांतीचा धार्मिक कार्यक्रम, 15 तारखेला शोभेच्या दारुकामाचा कार्यक्रम आणि 16 तारखेला कपड खेळायचा, असा 5 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होत आहे. या यात्रेनिमित्त या सोलापुरात सगळ्याकडे आनंदोत्सव आहे. सगळ्याकडे सर्व म्हणजे भक्त लोक, मानकर लोक सगळ्याच्या दिव्य बसवणं, कालपासून दिव्य बसवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि सर्व मानकराचे आहेत, भक्ताचे आहेत, सध्या उत्साहाचं वातावरण आहे. आणि ह्या यात्रेमध्ये या सोलापुरातील सर्व भक्तगण तन मन धनानं आम्हाला सहकार्य करतात, म्हणून ही यात्रा आनंदाने पार पडतो. या यात्रेला महत्व म्हणजे रूढी परंपरा आहे. ही यात्रा टिकायचं कारणीभूत म्हणजे रूढी परंपरा. आतापर्यंत आमचा एक नियम आहे, जुनं सोडायचं नाही, नवीन करायचं नाही, म्हणून ही यात्रा आजपर्यंत टिकलेली आहे.